नमस्कार. मोर्चा यामध्ये आपण मागच्या वेळी जे लोकप्रशासनाचं महत्त्व या ठिकाणी बघितलं होतं, यामध्ये आपण प्रामुख्याने कल्याणकारी राज्याच्या निर्मितीमध्ये हातभार हा विषय मुद्दा या ठिकाणी बघितला. त्याचबरोबर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता ह्या बाबी या ठिकाणी बघितल्या. आज आपण नियोजन, निर्मिती व अंमल ह्या संदर्भातून लोकप्रशासनाच्या महत्त्व आज आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये नियोजन, निर्मिती व त्याचा अंमल ह्यामधून लोकप्रशासनाचे महत्त्व कसे प्रतिपादित होते, तर यामध्ये आपण बघू की राज्याचे दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजन तयार करण्यासाठी लोकप्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची असते. नियोजनासाठी आवश्यक संसाधनांचा शोध घेणे, सांख्यिकी माहिती जमा करणे ही लोकप्रशासनाची प्रमुख कार्य आहे. आपण बघतो की भारतामध्ये नियोजनात्मक विकासाचा मार्ग हा स्वीकारण्यात आलेला आहे. या नियोजनात्मक विकासाच्या मार्गातून देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध विषयासंदर्भात, प्रश्नासंदर्भात विकास, परिवर्तन, बदल ह्याचे कार्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा जो नियोजनाचा मार्ग आहे तो दीर्घकालीनाच्या स्वरूपाचा पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातून तो विकासाचा मार्ग हा स्वीकारला आहे. म्हणजेच देशामध्ये एकूण 5 वर्षासाठी दीर्घकालीन अशा स्वरूपाचं विकासाचं नियोजन हे होत असतं. आणि ह्या नियोजनामध्ये लोकप्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. एकूण सर्वात महत्त्वाची बाब नियोजन करताना ही असते की सर्वात आधी त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे. कोणत्या क्षेत्रामध्ये विकासाची गरज अधिक आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये विकासाची गरज तात्काळ आहे, या संदर्भातून अगोदर आपण बघतो विकासाचा प्राधान्यक्रम हा ठरविण्यात येत असतो. आणि ज्यावेळी हा प्राधान्यक्रम ठरविण्यात येतो त्यानंतर आपण बघतो की ती विकास कार्य करण्यासाठी आवश्यक अशी संसाधने उपलब्ध करणे, त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या संसाधनांचा शोध घेणे, ही सर्व महत्त्वाची कार्य लोकप्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एकूण जी नियोजनासाठी लागणारी आवश्यक अशी सांख्यिकीय माहिती, स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो बहुतांशी लोकप्रशासनाकडे उपलब्ध असतो. कारण प्रत्यक्ष कार्य हे ग्राउंड लेवलला लोकप्रशासन करीत असतं. प्रत्यक्ष कार्य म्हणजे अंमलबजावणीचं कार्य हे त्या ठिकाणी करीत असल्यामुळे या कार्यादरम्यान त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये सांख्यिकीय माहिती उपलब्ध असते. त्याचसोबत आणखीन आवश्यक अशी इतर बाकी माहिती ही सांख्यिकीय माहिती जमा करण्याचे कार्य सुद्धा लोकप्रशासनामार्फतच होत असते आणि त्यामुळे लोकप्रशासनाचं महत्त्व
या संदर्भातून मोठ्या प्रमाणावर आहे, कारण एकूणच देशाचा, सर्व जनतेचा, राज्याचा पूर्ण विकास ह्या नियोजनावर अवलंबून असतो आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ही लोकप्रशासन त्या ठिकाणी बजावत असते. त्याचबरोबर नियोजन निर्मितीनंतर अंमलबजावणीचे प्रत्यक्षपणे कार्य हे लोकप्रशासनच करीत असते. लोकप्रशासनाच्या भूमिकेवरच नियोजनाचे यशापयश हे अवलंबून असते. हे नियोजन केवळ तयार करून त्याचा प्रत्यक्ष लाभ जनसामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्याची यथोचित वेळेत अशी अंमलबजावणीही व्हावी लागते. ही वेळेवर यथोचित यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कार्य त्या ठिकाणी लोकप्रशासन करीत असते आणि त्यामुळं ही बाब लोकप्रशासनाचं एक द्वितीय महत्त्व या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करते. त्याचबरोबर लोकप्रशासनाचं वैश्वीकरण. हेनरी फेयोल लोकप्रशासनाच्या या वैश्वीकरणासंदर्भात म्हणतात की प्रशासकीय प्रक्रिया ही वैश्विक आहे. जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रशासनाचे अस्तित्व हे आढळून येते. त्याच्या प्रक्रियेतही कमालीचे साम्य हे आढळून येते. जसं आपण बघतो अनेक बाबी अशा आहेत, जसं डिव्हिजन ऑफ वर्क, हायरार्की है ना, बजेटिंग, रिपोर्टिंग, या अशा काही प्रक्रिया ह्या लोकप्रशासनामध्ये आहे की तिचं खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आज जगामध्ये प्रत्येक देश तो कोणत्याही ठिकाणी असो, जर आपण एक असं म्हणू की अंतिम देश, पृथ्वीवरला अंतिम देश नॉर्वे, इथे सुद्धा हे लोकप्रशासनाचं अस्तित्व आपल्याला आढळून येतं. त्याचबरोबर लोकप्रशासनाच्या ज्या एकूण सर्वत्र क्रिया प्रक्रिया चालतात, ह्या क्रिया प्रक्रियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर साम्य हे त्या ठिकाणी दिसून येते. लोकप्रशासनाच्या विश्वव्यापी समूहामुळे राष्ट्र